तालुक्यातील अभोणा या ठिकाणी 5 दुकानांना भीषण आग लागली असून या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे। या आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून ही आग मध्यरात्रीच्या सुमारास लागली। दुकानदारांना या घटनेची माहिती होताच अभोणासह परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। त्यानंतर लगेच कळवण येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, परंतु भयंकर आग लागली असल्याने आग विझवण्यात अग्निशमन दल आणि नागरिकांना अपयश आले आहे। आगीच्या नुकसानीत जवळपास लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे। दुकानातील साहित्यासह पत्रे देखील जळून खाक झाले आहेत। या घटनेवरून परिसरात मात्र एकच खळबळ उडाली होती। नमस्कार, आपण पाहतात NTV न्यूज मराठी आणि या ठिकाणी कळवण तालुक्यातील अभोणा या ठिकाणी आपण उभे आहोत। या ठिकाणी आपल्या मागे आपण बघू शकता, या ठिकाणी जवळपास 4 दुकानं होते। 4ही दुकानांना मोठी भीषण आग लागली आहे आणि या आगीच्या भस्मक क्षणी या ठिकाणी सर्व साहित्य जळून खाक झालेलं आहे। एकंदरीत आपण दिसून येत आहे। कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, कारण अद्याप समोर आलेलं नाही। मात्र पोलिसांची चौकशी चालू आहे। माहिती होताच अग्निशमन कळवण येथील अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी पाचारण करण्यात आली होती। मात्र अग्निशमन गाडीला देखील ही आग विझवण्यात अपयश आलेलं आहे आणि आपण बघू शकतो मोठी आग असल्यामुळे अग्निशमन दलाने सुद्धा हात टेकलेले होते आणि भीषण असा अपघात या ठिकाणी म्हणावं लागेल। अभोणा शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। काय झालं, कसं झालं, कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। चौकशी मात्र चालू आहे। चौकशी अंतिम सगळं समजणारच आहे। मात्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आहे। आपण लाखो रुपयांनी जे काही साहित्य आहे ते जळून खाक झालेलं आहे। एकंदरीत आपण बघू शकतो मोठं नुकसान दुकानदारांचं झालेलं या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे। जवळपास रात्रीच्या 12 वाजेची प्राथमिक माहितीनुसार 12 वाजेची घटना या ठिकाणी सांगितली जात आहे। दुकानदारांनाही कुठल्याही प्रकारे शंका आलेली नाही आणि तात्काळ दुकानदारांना माहिती होतात। प्रतिनिधी अनिल पवार, NTV न्यूज मराठी, कळवण, नाशिक।